आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. मोरबीर कशा राजू घेऊन जा आणि ते टीव्ही जवळच्या कोपऱ्यात नेऊन ठेव. मला एक महत्वाचं काम आहे. मी 1 तास 2 तासात येते ते संपवून. हा धने येऊ का सोडायला? नाही दादा, जवळच आहे, मी येते जाऊन. बाय बाय, नीट जा. अरे दादा, खोली कशी बशी होईल रिकामी, पण या सगळ्याला यायला लागणार आहे, माहिती ना तुला. राजू, तर नवीन दवाखाना थाटायचं म्हणल्यावर वेळ तर लागणारच ना. ते सगळं ठीक आहे, पण मला सांग, बहिणीला इतके दिवस आपण कसं ठेवणार तिकडे? टिडिंग 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 टिडिंग. दादा, कसलं भारी वाटतंय बघ, खोली चकाचक झाली. आता ही खोली सजवायची जबाबदारी ना माझी पुण्याची असणार आहे. तू बघच, आम्ही असली खोली सजवतो ना. खोली आम्ही सजवतोच, पण बाहेर आपण बोर्ड लावणार आहे बघ दवाखान्याचा, तो आत्ताच बनवायला टाकू, म्हणजे उद्घाटनापर्यंत बनून येईल. थांबा, माझं राहिले अजून एक. मी काय म्हणतो दादा, हे बघ, इथं ना वहिनीसाठी फॅन लाव. वहिनींना आपली हवा आली पाहिजे ना, थंड मस्त. हा, आणि हा बघा, इथं ना पेशंटला झोपा एक पलंग टाक, म्हणजे पेशंट आलेले इथं पडणार. हा हा बघा, इथं ते पेशंट बरोबर माणूस येतो का नाही, त्याला एक सोफा टाकू बसाय, म्हणजे आले की निवांत बसल. आणि ह्या बघा, इथं लागणार आपल्या वहिनींचा टेबल आणि तिथं खुर्ची. हा, आणि त्या टेबलवर इथे कशी फुलदाणी ठेवू, म्हणजे फ्रेश वाटणार. पेशंटला फ्रेश वाटायसाठी फुलदाणी असा एकदम. हा, ए भागूट सर इकडे. आणि ह्या बघा, इथं ना आपण ते रंगबिरंगी मासा असतात ना काचेच्या पेटीत, ते ठेवू. इथं अशी मस्त एक काचेची पेटी. कशी वाटली आयडिया? एकच नंबर आहे का नाही? दवाखान्यात फिशपॉट. अरे काजू, आपण दवाखाना बनवतोय, दवाखाना. घर नाही सजवते इथं. असल्या गोष्टी असतात का दवाखान्यात? अगं नसतं, मला माहित आहे की नसतं, पण ते आपण सगळ्यांसारखं असं कॉमन बनवायचं नाही. आपण काहीतरी वेगळं बनवायचं आणि हटके बनवायचं. आता फटके देईन तुला, गप्प बस. इथं तू ते जे म्हणतो ना पलंग आणि सोफा, त्यानेच ही खोली भरून जाईल. मग आलेले लोक कुठं बसणार? फिशपॉट मध्ये माशांसोबत. हा, दादा, आता आपण हे दवाखाना टाकायचं म्हणतोय खरं, पण ह्यात कुठल्या गोष्टी लागतात हे कुठं माहिती आपल्याला? निदान सुरुवातीला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात, डॉक्टरांना हाताशी कुठल्या गोष्टी लागतात, ह्यातलं काहीच माहित नाही आपल्याला. आता काय करायचं? तीच तर लई मोठी अडचण आहे. तो जायच्या आधी दवाखाना तिला तयार दिसला पाहिजे. सुचलंय काय? मला एक सुचलंय. काय? काय तुम्ही म्हणता ना की मी हुशार नाही, तुम्हाला चौघाला जे सुचणार आहे ना ते मला सुचलंय. अरे जे उशाशी आहे ते तुम्ही गावभर शोधताय. सांगतो का आता? काय म्हणजे काय, ऐका की. हे बघा, एक काम करायचं, सर आपल्या वहिनीने एक फोन लावायचा आणि विचारायचं, वहिनी दवाखान्यात काय काय असतो? अजून मार त्याला. अरे तू काय डोक्यावर पडलाय का? अरे वहिनींना सरप्राईज द्यायचंय, वहिनींना. तू आहे ना, तुझं हे खोकं अजिबात चालू नको इथून पुढं. राजू, आपण एवढ्या वेळ दवाखान्यात गेलो, पण कधीच दवाखाना व्यवस्थित बघितलं नाही ग. इथं काय असतं काय नाही एकदा बी नजरे घालून घातलं नाही आपण. बघ की दादा, बरं आपल्याला तरी कुठं वाटलेलं की आपण दवाखाना टाकू म्हणून, पण आता काय करायचं? काय नाही, आता आपण दवाखान्यात जायचं, दवाखान्यात काय काय असतं ना ते बघायचं. पण दादा, असं काहीच कारण नसताना कसं काय जाणार दवाखान्यात? कोण म्हणलं तुला काय कारण नाही? कारण आहे की आपल्याकडं. पेशंटला घेऊन जायचं आपण. पेशंट? कुठे पेशंट? एवढं फिरले, पण तरी प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अडचण येतेच आहे. तर काय करू? अशी नोकरी कुठं शोधू जिकडं शिक्षणाचं जास्त कोण बघणार नाही? ब्युटी पार्लर. हा,
ब्युटी पार्लर मध्ये कसं आपल्या कामावर काम दिलं जातं. इथं कोणी शिक्षणाचे कागद नाही विचारणार. इथं प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर आत येऊ का? येस, या बसा. काजू तू पुढे चल. हे, मी का पुढे चल, तू पुढे चल. तू पेशंट आहे, तू चल पुढं. हे का ठरलं मी पेशंट आहे? आता ठरला का? आता दादाला सांगेन. नाही नाही दादा नको. पण ऐक, मी पेशंट असलो म्हणून काय झालं, तू पुढे चल पाहिजे. येडाय का रे तू? तू पेशंट आहे, मी डॉक्टरकडे जाऊन का गुलू गुलू बोलू का? अरे कली बुली बोलायचा, मी आहे ना मागं एवढा तुला मोठा आधार. तू चल ना पुढे. मग नाही मी नाही, तू चल. अरे तू चल पुढे तू. काय चालू आहे तुमचं? डॉक्टर येऊ काजू. आणि तू काय बदाम का? डॉक्टर आधीच माझा मित्र आजारी आहे. तुमचे जोक ऐकून मी पण आजारी पडायचो. काय होतंय? अरे मी विचारलं काय होतंय? ते डोकं चालना झालंय अजिबात. काय? हा म्हणजे त्या डोकं दुखतंय, असं जाम आडवं दुखते पट्टी. अजून काय रे? पित्त झालंय. पित्त झालंय डॉक्टर ह्याला. ठीक आहे, एक इंजेक्शन देतो. नाही नाही नाही, पित्त नाही झालं. उलटी आली आणि अख्खं पित्तच बाहेर पडलं. अहो अशी उलटी आली होती ना, आतडं पण बाहेर आलं असतं. पोट दुखतंय. पोट दुखतंय त्याचं. झोप आहे ना त्याला. बघा जरा त्याला काय होतंय ते. ठीक आहे, चेक करतो मी. झोप. अहो सरळ झोप आहे, बरं दिसतं का? हा चल. श्वास घ्या. डोळे बघू. पण यांचं पोट तर मऊ लागतंय. दुखतंय, सगळीकडे दुखतंय. ओ असं उजवीकडे दुखतंय, डावीकडे दुखतंय, सगळीकडे दुखतंय. अहो पण यांना पाहून यांना काही त्रास होत असेल असं वाटत नाही. अहो त्रास आहे डॉक्टर. हा असं चालायला लागला ना, पाय दुखतोय. असं हात वर केला ना की हात दुखतोय. मान इकडे गेली की इकडेच अडकती, आणि इकडे गेली की इकडेच अडकती. मी तुम्हाला सांगतो, ते बोलता बोलता पण ना असं गर्र होतंय म्हणतो, असं गर्र होतंय म्हणतोय. चांगलं इंजेक्शन द्या तुम्ही, चांगलं इंजेक्शन द्या. एक मिनिट, हा काय सगळा प्रकार चाललाय? नाही मी सांगतो. हाताचे गोळे दुखतात, पाय दुखतात, हे दुखतंय ते दुखतंय, त्याला बाहेर दाखवतो असं म्हणतोय तो. मित्र आहे ना माझा ते. एक मिनिट. अरे मी मगाच्या पासून पाहतोय, काय चाललंय तुमचं? अरे हा पेशंट म्हणून माझ्याकडे आलाय आणि याच्यात पेशंटची कुठलीच लक्षणं दिसत नाहीयेत. बरं एनर्जी एवढी, सकाळी सकाळी एनर्जी ड्रिंक घेऊन आलाय असं वाटतंय. काजो आणि तू या क्लिनिकचे आल्यापासून फोटो काढतोयस. फोटो? कसले फोटो? नाही फोटो. दवाखान्यात कशाला फोटो काढू आम्ही? नाही फोटो. हा मला असं वाटतं की तुम्ही ते सूर्याच्या दुकानात काम करताना रे. मला सांगा नक्की काय आहे प्रकारे, नाही तर मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही. डॉक्टर तुम्ही जर आम्हाला सोडले नाही तर दवाखाना कोण बघणार? दुकानात कोण काम करणार? हा तुम्ही जर आम्हाला सोडले तर दुकान कोण बघणार? हा अरे तुझं तर डोकं दुखत होतं ना रे. थांबलं?